नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे पायथागोरस प्रमेय आणि पायथागोरस प्रमेय आपण भूमितीमध्ये कुठे कुठे यूज करू शकतो, त्यांचा वापर आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर बघा, पायथागोरस प्रमेय काय असतो. पायथागोरस प्रमेय हा फक्त काटकोन त्रिकोणाला अप्लाय करता येतो. ठीक आहे. पायथागोरस प्रमेय फक्त आपल्याला काटकोन त्रिकोणाला अप्लाय करता येतो. त्या काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन हा किती असायला पाहिजे. काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण असतो ज्या त्रिकोणामध्ये एक कोन किती असतो, हा 90 डिग्रीचा असतो. तेव्हाच आपल्याला काय करता येणार, पायथागोरस प्रमेयाचा वापर करता येणार. ठीक आहे. तर पायथागोरस प्रमेय आपल्याला काय म्हणतो, पायथागोरस प्रमेय आपल्याला अप्लाय करता येतं फक्त काटकोन त्रिकोणाला. तर काटकोन त्रिकोणामध्ये जी खालची बाजू असते ती काय असते, ही असते, त्या बाजूला म्हणतो आपण पाया. तर ही बाजू ई बी, ही जी बाजू आहे ही बाजू काय होणार, ही उंची होणार. ठीक आहे. आणि ही जी बाजू आहे ज्याला म्हणतो आपण कर्ण. ठीक आहे. याला काय म्हणतात, कर्ण. तर या काटकोन त्रिकोणासाठी आपल्याला पायथागोरसने एक प्रमेय दिला आहे. तो प्रमेय काय सांगतो आपल्याला बघा, काटकोन त्रिकोणामध्ये प्रमेय सांगतो आपल्याला, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा, म्हणजे हा जो कर्ण आहे हा कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो, असं आपल्याला पायथागोरस प्रमेयानुसार लिहिता येतो. तर यामध्ये बघा, कर्ण काय दिलाय, कर्ण आहे आपल्याकडे AC. ठीक आहे. म्हणून आपण हे लिहिलं आहे AC चा वर्ग बरोबर जे राहिलेल्या दोन बाजू आहेत, दोन बाजू कुठल्या राहिल्या आता, AB आणि BC. म्हणून आपण सुरुवातीला लिहिला AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. तर या सूत्रावरून तुम्हाला कर्ण काढता येतो. कर्ण सोडून तुम्हाला ज्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजू सुद्धा काढता येतात. ठीक आहे. तर बघा, या दोन बाजू कुठल्या कुठल्या आहेत, तर एक बाजू आहे उंची आणि दुसरी बाजू आहे पाया. या दोनही बाजू तुम्हाला काढता येतात. या तीन पैकी कुठल्याही दोन गोष्टी जर तुम्हाला दिल्या असतील, सपोज तुम्हाला कर्ण दिलाय आणि पाया दिलाय, तर तुम्हाला उंची काढता येणार. तुम्हाला उंची दिली आहे, पाया दिलाय, तर तुम्हाला कर्ण काढता येणार. आणि उंची दिली आणि पाया दिली आहे, पाया जर दिला असेल तरी तुम्हाला कर्ण काढता येणार. तर या पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करून तुम्ही भूमितीमधले 30 ते 40% जे उदाहरण आहेत या पायथागोरसच्या प्रमेयाच्या सहाय्याने आपण सोडवू शकतो. तर लक्षात काय ठेवायचं, पायथागोरस प्रमेय काय सांगतो आपल्याला, पायथागोरस प्रमेय सांगतो आपल्याला काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. पायथागोरसचा प्रमेय वापरताना आपल्याला पायथागोरसचे जे त्रिकूट्स असतात ते माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर पायथागोरसचे त्रिकूट्स काय असतात, तर बघा, पहिला त्रिकूट असतो 3, 4, 5. म्हणजे 5चा वर्ग हा नेहमी किती येणार, 3 आणि 4च्या वर्ग जेवढे असेल त्यांच्या बेरजेइतका. दुसरा त्रिकूट आहे 8, 4 आणि 10. अशा पद्धतीने भरपूर सारे त्रिकूट तुम्हाला दिलेले असतात. ठीक आहे. तर पायथागोरसचा प्रमेय वापर करून तुम्ही काटकोन त्रिकोणात कर्ण काढू शकता किंवा इतरही ठिकाणी तुम्ही पायथागोरसचा प्रमेय यूज करू शकता. तर गणितामध्ये तुम्ही इतर ठिकाणी कुठे काटकोन त्रिकोण वापरतो आपण किंवा पायथागोरसचा प्रमेय वापरतो, तर तुम्ही पायथागोरसचा प्रमेय हा दिशा या युनिटमध्ये तुम्ही वापरत असता. ठीक आहे ना. कुठल्याही घटकामध्ये जर तुम्हाला एखादा प्रश्न दिला असेल, एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेला, 4 किलोमीटर गेला, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी परत 4 किलोमीटर गेला, नंतर तो डावीकडे वळला, उजवीकडे वळला. तिथे जेव्हा आपण नंतर त्याचं अंतर काढत असतो, तिथे आपण अंतर काढत असताना पायथागोरस प्रमेयाचा वापर करत असतो. ठीक आहे ना. दुसऱ्या ठिकाणी कुठं काढतो, तर दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आपण पायथागोरस प्रमेयाचा वापर करतो. तर तो भूमितीमध्ये जेव्हा तुम्हाला एखादा त्रिकोण दिला असेल, काटकोन त्रिकोण दिला असेल, किंवा कधी कधी तुम्हाला समभुज त्रिकोण दिला असेल, त्या समभुज त्रिकोणामध्ये जर तुम्हाला उंची काढायची असेल तर तिथे सुद्धा आपण पायथागोरस प्रमेय वापरू शकतो. तर पायथागोरस प्रमेय काय सांगतो आपल्याला, नेहमी लक्षात ठेवा, कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. ठीक आहे. तिथे तुम्हाला त्रिकूट्स माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे. चला तर बघूया पायथागोरस प्रमेय या प्रमेयावरून काही उदाहरण. तर बघा, पायथागोरस प्रमेयावरून आपल्याला कर्ण काढता येतो. कर्ण काढण्यासाठी सूत्र काय असतो, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. तर ज्या दोन बाजू आहेत त्यामध्ये पहिली बाजू आहे उंची, म्हणून उंचीचा वर्ग, नंतर घेतला आपण पाया म्हणजे पायाचा वर्ग.
इथे आपल्याला कर्ण काढायचं आहे, इथे कर्णाचा वर्ग आहे. जर आपल्याला कर्ण काढायचं असेल तर आपण काय करणार, इथे वर्ग दिला असेल तर आपल्याला वर्ग कॅन्सल करायचं असेल तर आपण दुसऱ्या दोन्ही साईडने काय घेणार, वर्गमूळ घेणार. म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ इथे कॅन्सल होणार आणि ही जी बाजू आहे ही वर्गमूळात जाणार. म्हणजे इथे काय येणार, मग उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग. ठीक आहे, हा झाला कर्ण काढण्यासाठी सूत्र. ठीक आहे, तर या सूत्रावरून परत तुम्ही उंची काढू शकता, पाया काढू शकता. ठीक आहे, तुम्हाला या सूत्रावरून पाया काढायचा आहे. ठीक आहे, या सूत्रावरून तुम्हाला सपोज पाया काढायचा आहे तर आपल्याकडे काय येणार, पायाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग, दुसऱ्या बाजूला काय दे, कर्ण आहे, त्या कर्णामधून आपण उंची मायनस करणार तर काय येणार बघा, कर्णाचा वर्ग वजा उंचीचा वर्ग. आता वजा उंचीचा वर्ग कसा आला बघा, पायासोबत कोण आहे, उंची आहे आणि उंची इथे ही प्लस मध्ये आहे. जर मी त्याला दुसऱ्या साईडला शिफ्ट केलं तर कुठे जाणार, ते जाणार मायनस मध्ये. म्हणजे कर्णाचा वर्ग वजा उंचीचा वर्ग. इथे सुद्धा सेम, तुम्हाला पायाचा वर्ग आहे, तुम्हाला पाया काढायचा आहे म्हणून पायाजवळ काय येणार, पायाजवळ येणार इथे वर्ग आहे. तुम्हाला वर्ग कसं करायचा असेल तर आपण दुसऱ्या साईडला काय घेतो, वर्गमूळ घेतो. म्हणजे इथे काय येणार, मग इथे येणार वर्गमुळात कर्णाचा वर्ग वजा उंचीचा वर्ग. ठीक आहे, हा झाला फॉर्म्युला कशासाठी, पाया काढण्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला सेम सूत्र वापरून तुम्ही उंची सुद्धा काढू शकता. तर उंची काढण्यासाठी काय सूत्र तयार होणार, उंची बरोबर सूत्र होणार वर्गमुळात, इथे आपण उंचीला या साईडला पाठवलं आहे, इथे आपण पायाला या साईडला पाठवू म्हणजे इथे फक्त उंची राहणार. आणि इथे उंचीचा वर्ग आहे, तो वर्ग आपल्याला कॅन्सल करायचा आहे म्हणजे दुसऱ्या साईडला काय राहणार, वर्गमूळ जाणार. म्हणजे काय येणार, मग परत इथे कर्णाचा वर्ग वजा, इथे उंचीचा वर्ग आला होता, इथे काय येणार, आता आपल्याला उंची काढायची आहे म्हणजे इथे पायाचा वर्ग येणार. ठीक आहे, तर या एका सूत्रावरून तुम्ही 3 सूत्र तयार करू शकता. आणि तुम्हाला जर उंची काढायची असेल तर उंची काढू शकतो, तुम्हाला जर पाया काढायचं असेल तर पाया काढू शकता, आणि तुम्हाला जर कर्ण काढायचं असेल तर या सूत्रावरून तुम्ही कर्ण सुद्धा काढू शकता. ठीक आहे, चला तर बघूया या पायथागोरस प्रमेय वरील काही उदाहरण. तर प्रश्न आपल्याला दिलाय, प्रश्न असा आहे, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा 15 सेंटीमीटर आहे व एक बाजू 12 सेंटीमीटर आहे, तर दुसरी बाजू किती. ठीक आहे, हा उदाहरण सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करायचा आहे. तर पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला काय सूत्र आहे, आपल्याकडे सूत्र आहे, कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला दुसरी बाजू काढायची आहे. पहिली बाजू तुम्हाला दिली आहे आणि कर्ण सुद्धा दिलाय, तर आपण काय करणार, या सूत्रामध्ये दिलेल्या किमती पुटअप करणार. ठीक आहे, कर्ण आपल्याला दिलाय 15 सेंटीमीटर म्हणजे ते लिहिणार 15चा वर्ग बरोबर पहिली बाजूची किंमत आपल्याला दिली आहे 12 सेंटीमीटर, आपण इथे 12चा वर्ग आणि दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, म्हणून दुसरी बाजू आपण याची लिहिणार. ठीक आहे, इथे बघा आता दुसरी बाजूचा वर्ग आपल्याला काढायचा, दुसरी बाजू काढायचा, इथे दुसरी बाजूचा वर्ग आहे आणि त्यासोबत 12चा वर्ग आहे. आपण काय करणार, 15च्या वर्गामधून हे 12चा वर्ग काय करणार, वजा करणार. म्हणजे या साईडला काय राहणार, फक्त दुसऱ्या बाजूचा फक्त वर्ग राहणार. आता याला सॉल्व्ह करूया आपण. 15चा वर्ग किती असतो, 15चा वर्ग असतो 5 5 25 225 आणि 12चा वर्ग असतो 144 बरोबर किती येणार, दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता याला मायनस करूया आपण, बघा किती राहतात, 225 मायनस 144, 5 मधून 1 गेले, 5 मधून 4 गेले, 1 राहिले, 12 मधून 4 गेले, 8 राहिले आणि हे किती येणार 0. म्हणजे हे किती येणार, दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर 81. इथे दुसऱ्या बाजूचा वर्ग आहे, आपल्याला फक्त दुसरी बाजू पाहिजे, तर आपण वर्ग कॅन्सल करण्यासाठी दुसऱ्या साईडला काय देणार, वर्गमूळ देणार. म्हणजे वर्गमुळात 81 म्हणजे 81 कुठल्या संख्येचा पूर्ण वर्ग आहे, तर 81 वर्ग आहे 9 साठी, म्हणून दुसरी बाजू बरोबर किती येणार 9. बघा या सूत्रामध्ये, या उदाहरणामध्ये आपण पायथागोरस हा प्रमेय उपयोग करून दुसऱ्या बाजूची आपण किंमत काढली आहे. त्यामध्ये तुम्हाला दिलं होतं
तुम्हाला गिवन होतं. त्यानंतर एक बाजू तुम्हाला दिली आहे, दुसरी बाजू आपल्याला काढायची होती. तर आपण या सूत्रामध्ये पुटअप करून दुसऱ्या बाजूचा वर्ग आपण काढलेला आणि वर्ग आपल्याला नको आहे, आपल्याला फक्त दुसरी बाजू पाहिजे. म्हणून वर्ग कॅन्सल करण्यासाठी आपण दोन्ही साईडने वर्गमूळ घेऊ. इथे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होणार आणि वर्गमुळात किती येणार 81 आणि वर्गमुळात 81 बरोबर किती असतात 9. म्हणून दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर आहे 9. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. एका आयताची लांबी 24 सेंटीमीटर आहे व रुंदी 7 सेंटीमीटर आहे, तर कर्ण किती? जर आयताचा कर्ण तुम्हाला काढायचं असेल तर तरी सुद्धा तिथे आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्या आयताचा आपल्याला कर्ण काढता येईल. तर सुरुवातीला आपण आयताची डायग्राम काढून घेऊया. तर बघा आयत कसं असते. आयत म्हणजे काय असते? आयत म्हणजे असते त्यामध्ये 4 बाजू असतात. ही झाली लांबी, ठीक आहे, आणि ही झाली रुंदी. तुम्हाला रुंदी दिली आहे 7 सेंटीमीटर, म्हणजे रुंदी समान असणार, लांबी सुद्धा यामध्ये समान असणार, ठीक आहे. लांबी तुम्हाला 24 सेंटीमीटर दिली आहे, तर ही साईड सुद्धा किती होणार 24 सेंटीमीटर. तुम्हाला हे हा जो आहे हा काय होणार आयताचा कर्ण, आणि तुम्हाला हा कर्ण काढायचा आहे. आणि कर्ण काढण्यासाठी आपल्याला सूत्र असतो. काय सूत्र असतो कर्ण काढण्यासाठी? कर्ण काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र असतो कर्णाचा वर्ग बरोबर पायथागोरस प्रमेयानुसार ज्या दोन बाजू आहेत त्यांच्या संख्येच्या वर्गांच्या बेरीज एवढं असणार, ठीक आहे. म्हणजे किती असणार? पहिली बाजू आपल्याकडे 24चा वर्ग, दुसरी बाजू आपल्याकडे 7, म्हणजे इथे येणार 7चा वर्ग. तर इथे सोडवूया आपण. 24चा वर्ग किती असतो बघा. आधी आपण सुरुवातीला 7चा वर्ग लिहून घ्या. 7चा वर्ग किती असतो त्यासाठी 49. तर 24चा वर्ग कसं काढायचं बघा. 4 चूक 16, ठीक आहे. त्यानंतर 2चा वर्ग 4, 2 चूक 8, 8 दुनी 16, 6 7 576 येणार, ठीक आहे. 576. तर यांची बेरीज किती येणार आता बघा. 576 आणि 49. 9 6 10 होणार 15, 15 5 हातच्याला 1, 7 आणि 5 12, 12 2 हातच्याला 1 आणि येणार 625, ठीक आहे. म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर किती आहे? कर्णाचा वर्ग बरोबर आला आहे 625. तुम्हाला पाहिजे कर्ण. आपल्याला कर्ण काढायचं आहे, म्हणजे दुसऱ्या साईडला काय होणार वर्गमुळात 625. कसं आलाय? आपण दोन्ही साईडने काय घेतलंय वर्गमूळ घेतलाय, म्हणून इथे वर्ग आणि वर्गमूळ काय होणार कॅन्सल होणार. तर दुसऱ्या साईडला काय जाणार वर्गमूळ देणार. वर्गमुळात 625, म्हणून 625 कशाचा वर्ग आहे? तर 625 हा 25चा वर्ग आहे. म्हणून कर्ण बरोबर किती येणार 25 सेंटीमीटर, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही पायथागोरसचा प्रमेय वापर करून कुठल्याही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. तर पायथागोरस थेरम काय एकदा बघून घेऊ आपण. पायथागोरस थेरम काय म्हणतो आपल्याला? पायथागोरस थेरम म्हणतो आपल्याला काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज इतका असतो. बघा इथे आपण जो आयत काढलेला आहे, या आयतामध्ये ही जी बाजू आहे, ठीक आहे, इथे सुद्धा काय तयार झालं आहे, इथे काटकोन त्रिकोण तयार झाला आहे, ठीक आहे. असं साईड जर असं साईन असेल तर तो कुठला असतो डिग्री, त्या कोणाची डिग्री किती असते 90 डिग्री, आणि ज्या त्रिकोणाचा माप हा 90 डिग्री असतो तो काय असतो काटकोन त्रिकोण, ठीक आहे. म्हणून याचा आन्सर किती आहे कर्ण बरोबर 25 सेंटीमीटर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.